नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण नियोजनाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत. त्या नियोजनाच्या प्रकाराच्या अनुषंगाने आपण विविध घटक अभ्यासलेले आहेत. आता आज आपण नियोजन यशस्वी होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत आणि नियोजनाच्या विविध प्रकारांचे कोणते घटक यशस्वी ठरतात या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटक समाविष्ट झालेले असतात. आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजनाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि व्याप्ती याचा विचार करून विविध घटक नियोजनाची कोणती पद्धती वापरावी या अनुषंगाने आपण विचारविनिमय केलेला आहे. त्याच अनुषंगाने आज आपण नियोजनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक अटी कोणत्या आहेत या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. 1951 पासून ते आज तागत आपण नियोजनाचा अवलंब केला. देशाचा विकास करण्यासाठी नियोजनाचा अवलंब प्रामुख्याने आपण करत आलेलो आहोत. पण तरी देखील देशाचा आवश्यक त्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसून येत नाही. म्हणून या नियोजनामध्ये काही बाबतीत बदल होणे गरजेचे असते. नियोजन यशस्वी होण्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे असते. या अटी पूर्ण झाल्यास काही प्रमाणात विकासात भर पडणार आहे हे निश्चितच. त्या दृष्टीने नियोजनाच्या यशस्वीतेसाठी काही आवश्यक अटी आपण अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे दारिद्र्य निर्मूलन. अविकसित देशाने विकासाची प्रक्रिया चालू असताना सर्वप्रथम दारिद्र्य कमी करणे गरजेचे असते. म्हणजेच दारिद्र्य निर्मूलन होणे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. दारिद्र्य निर्मूलनासाठी जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, जागतिक बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटना प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. पण आजही आपण विचार केल्यास दारिद्र्य फारसे कमी झाले नसल्याचे दिसून येते. म्हणून या देशाने दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून नियोजनाच्या माध्यमातून जलद आर्थिक विकास साध्य करता येईल. दुसरा भाग आहे शिक्षणाचा प्रसार. देशाचा विकास साध्य करण्यासाठी किंवा विकासाला गती प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाची गरज असते. शिक्षणामुळे समतोल आर्थिक विकास प्राप्त होण्यास मदत होते. लोकांच्या ज्ञानात व कौशल्यात शिक्षणाच्या प्रसारामुळे वाढ होत असते. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होते. रोजगाराच्या संधी वाढत गेल्यास देशाचा विकास खूप जलद गतीने होते. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्राला कुशल कामगार वर्ग निर्माण झाल्यामुळे उत्पादनाची गतिक्षमता वाढते. म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम असेल तर त्या देशाचा विकास
अधिक जलद गतीने होतो. नियोजनाच्या माध्यमातून लोकांच्यावरती काही बंधने किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी देशातील लोक हे जर शिक्षित असतील तर नियोजनाच्या माध्यमातून विकास साध्य करणं सहज शक्य होते. तिसरा भाग आहे पर्यावरणाचे संतुलन. आर्थिक विकास साध्य करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. समाजाला स्वच्छ हवा, पाणी, प्रदूषण विरहित जीवन इत्यादींची गरज असते आणि हे कायमस्वरूपी मिळवण्याच्या दृष्टीने पर्यावरणाचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी देशात उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर मर्यादित किंवा काटकसर पद्धतीने करणे आवश्यक आहे. या साधनसामग्रीचा वापर झाल्यास त्याची पुनर्स्थापना करावी. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून आपण नैसर्गिक साधनसंपत्ती कशी वापरता येऊ शकते आणि वापरल्यानंतर पुन्हा त्याची निर्मिती कशी करता येऊ शकते या दृष्टिकोनातून पर्यावरण महत्त्वाचे आहे. वायू प्रदूषण, जलप्रदूषण व इतर अनेक प्रदूषण होण्याची कारणे किंवा कारक घटक यावर नियंत्रण ठेवावे. पर्यावरण संतुलनात ठेवून देशाचा आर्थिक विकास साध्य करणं शक्य असतं. थोडक्यात देशाच्या नियोजनाच्या माध्यमातून अधिक चांगल्या रीतीने विकास करण्यासाठी देशातील लोकांचा श्रमाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्या दृष्टिकोनातून नियोजनाच्या माध्यमातून विकास साध्य करायचा असल्यास पर्यावरण संतुलन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. चौथा भाग आहे मृत्यूदर व जन्मदरामध्ये घट. अविकसित देशामध्ये मृत्यूदरावर व जन्मदरावर नियंत्रण राखणे महत्त्वाचे असते. मृत्यूदर म्हणजे 1,000 स्त्री पुरुषांच्या पाठीमागे मरण पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर व 1,000 स्त्री पुरुषांच्या पाठीमागे जन्म घेणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर होय. या दोन्ही दरावरती नियंत्रण ठेवल्यास आर्थिक विकास साध्य होण्यास मदत होते. मृत्यूदर आणि जन्मदर हे नियंत्रण ठेवणे म्हणजे देशातील श्रमिकांची संख्या वाढवणे आहे. या दृष्टिकोनातून देशातील अर्थव्यवस्थेला श्रम मुबलक प्रमाणात मिळावे हा एक हेतू असतो. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून देखील तो एक निर्देशक मानला जातो. म्हणून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मृत्यूदरामध्ये आणि जन्मदरामध्ये देखील घट होणं गरजेचं असतं. स्त्रियांचे सबलीकरण. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान आहे. परंतु आर्थिक विकासात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. एका विचारवंताच्या मते जर स्त्रियांना विकास प्रक्रियेत सामावून घेतले नाही तर देशाची अर्धी श्रमशक्ती पडून राहते. म्हणून स्त्रियांना विकास प्रक्रियेत सामावून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांचे सबलीकरण करणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे नियोजनाच्या यशस्वीतेसाठी वरील काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक ठरते. या अटी पूर्ण केल्यास विकासाचा वेग वाढत जातो. सारांश रूपाने आपल्याला असे म्हणता येईल की सध्याच्या आधुनिक जगामध्ये नियोजन हाच मूलमंत्र आहे. आर्थिक नियोजनाद्वारे राष्ट्रासमोरील आर्थिक सामाजिक समस्या सोडविणे शक्य होते.
नियोजनाचा अवलंब करावा की नाही हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यातील कोणत्या प्रकारचा स्वीकार करावा हेच महत्त्वाचे आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही, समाजवाद यांच्यातील गुण एकत्र केले जातात तर ते दोष करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विकास साधला जातो. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.